मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट ते संगमेश्वर येथील धामणीपर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे. गणपती काही दिवसावर येऊन ठेपलेले आहेत. मात्र जे प्रवासी आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांचा प्रवास यंदाही कदाचित खड्डेमय होतो की काय असं आपल्याला म्हणावं लागेल. मी आता जर आपण मागे पाहिलं माझ्या तर इथं खड्डे आहेत. इथे पेवरब्लॉक आणून ठेवलेले आहेत संबंधित ठेकेदाराने. मात्र उशिरा आलेलं शहाणपण आपण म्हणू शकतो. आता काही दिवसावर गणपती येऊन ठेपलेले आहेत. जे प्रवासी आहेत ते खूप कंटाळून येणार आहेत, कारण ट्रॅफिक जाम होतो, त्याचबरोबर रस्त्याला खड्डे आहेत. त्यामुळे कुठेतरी त्यांचा जो प्रवास आहे तो खूप कंटाळवाणा होत असतो. कारण परशुराम घाट ते धामणी या मधल्या पीचमध्ये खूप खड्डे आहेत आणि या खड्ड्यातनं प्रवास करताना लोकांना जीव मोठी घेऊन करावा लागत असतो. कारण आतापर्यंत मागील 15 ते 16 वर्ष 3 इथले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ते ह्या मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट ते धामणी या मार्गामध्ये भेट देऊन गेलेले आहेत. सगळ्यांनी आश्वासनच दिली किंवा मग त्यांनी एक डेडलाईन दिली की ह्या तारखेपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल. मात्र आजपर्यंत हा रस्ता जैसे ते आहे. एकंदरीत काय तर यावर्षीही आपल्या गणपतीचा किंवा मग गणपतीला येणाऱ्या भाविकांचा प्रवास जो आहे तो खड्ड्यातच होणार आहे हे नक्की. कॅमेरा प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. कोणाला काय बोलून फायदा नाही. माझ्या आईला मी आता 95 वर्षाची घेऊन आलोय. खड्ड्यातूनच आणतोय आम्ही, खड्ड्यातूनच आणतोय. 18 वर्षाचा रस्ता होतोय. समृद्धी झाला 2-3 वर्षात आणि 18 वर्ष कोकणाचा रस्ता होतोय. आम्ही आमचे नेते म्हणतोय, सगळे आले तरी तेच करणार. चव्हाण साहेब कोण होते, कुठल्या पक्षाचे आम्हाला काय एवढं माहित नाही. पण ते चव्हाण साहेब बोलले आम्ही सगळे हे करतो, सगळे व्यवस्थित रस्ता होणार. ते काय झालेलंच नाही काम. यंदा गणपतीचा प्रवास कसा होईल? एकदा आता ते ट्रॅफिक जर नाही झालं मांडगावच्या इकडे तर मग समजायचं की काम झालेलं. पण खड्ड्याचा तर ट्रॅफिक होणारच. दादा कुठून आलात? मुंबईवरून दहीसर. आणि जाणार कुठे? जाणार मालवणला. प्रवास कसा झाला? प्रवास एकदम खड्डे भरपूर आहेत. 17 वर्षाच्या पासून आहेत तसेच आहेत आणि अजूनही पुढे चालूच राहणार आहेत. या वर्षाचाही प्रवास आमचा खड्ड्यातूनच होणार आहे. गणपतीला यावर्षी पण गणपतीला खड्ड्यातूनच घेऊन जाणार आहे. म्हणजे यंदा भाविकांचा प्रवास खड्ड्यातनच होणार आहे. काय सांगाल सरकारला? सरकारला सांगून काय, आता सरकारला आतापर्यंत सांगा 17 वर्षात तुम्हाला टॅक्स एवढा भेटला असता, रस्ता केला असता, आज तुम्हाला टॅक्स तुमचं नुकसान आहे सरकारचं. आज 17 वर्षात रोड बनवत नाही, 17 वर्षात लॉस मध्ये आहेत. आज रस्त्यामध्ये टॅक्स भेटला असता. 250 किती करोड रुपये जमा केले असतात, तुम्ही लॉस मध्ये आहेत. आता परत रस्ते ते करायला आले नवीन. आता 17 गाडीचं काय परिणाम? गाडीचा आम्हाला रोज खर्च करायचा लागतोय. 15,000 खर्च केला, परत 15 खर्च केले पाहिजे. ताई काय सांगाल, कसा प्रवास झाला? प्रवास काय, वाट लागते का? गाडी उडतीये मागून, गाडी त्रासही होतोय. काय माहिती घरी जाईपर्यंत कंबर कशी राहते माहित नाही. दादा कुठून आलात? साहेब साईनवर आलो साहेब. आता जाणार कुठे? संगमेश्वरला जाणार. प्रवास कसा झाला? साहेब त्रास तर झालाय भरपूर. खड्डे तर भरपूरच आहेत, जाम खड्डे आहेत. आम्हाला आता भरपूर खड्डे भेटले आम्हाला लोणेरला, परत हे आपल्या या साईडला खेळला, चिपळूणला पण खड्डे आहेत. आणि आता मी आहे तिथे खड्ड्यामध्येच गाडी उभी केली आहे. आता यंदा गणपतीचा प्रवास कसा होणार आहे? आता त्रास माहीतच आहे आपल्याला. त्रास गाडीचे तर चौकपी उडतात. या खड्ड्यांमुळे गाडीवर काय परिणाम होतो? भरपूर काही धक्कादायक, आम्हाला भरपूर खर्च करावा लागतो गाडीला. आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो की खड्डे, रस्ता व्यवस्थित केलाय पण थोडे खड्डे बाकी आहेत, त्यांना सांगतो की प्रयत्न करा. दादा काय सांगाल, तुमचं नाव काय आणि आलात कुठून? माझं नाव प्रदीप लक्ष्मण चौघे. मी रेल्वे स्टेशनवरून भाडं सोडून खेरडीमध्ये चाललो आहे. पण खूप एक खड्डे डबरे झालेले आहेत, त्यामुळे गाड्यांची खूप नुकसान होते. टायर, चीज, बेरिंग सगळं पूर्ण जाते आणि कमरेला त्रास होतो. काय वाटतं, कसा प्रवास होईल यंदा गणेश भक्तांचा? यंदा गणेश भक्तांचा खूप खड्ड्यामध्येच प्रवास होणार आहे.